माझं नाव राजेंद्र पांडुरंग भाटळे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी राधानगरी जिल्हा परिषद म्हणून उमेदवार आहे आणि फेजिवडे आमचा गाव टू गाव होम टू होम दौरा सुरू आहे। राधानगरी जिल्हा परिषद माझ्या मिसेस सविता भाटळे यांच्या रूपानं मी ह्या मतदारसंघाचा आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी पुरवठा या सगळ्या सोयी केलेल्या आहेत। वाकीगोल सारखा रस्ता आमच्या पूर्ण माझा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये दुर्गम आहे। या लोकांची अभयारण्यामुळे लोकांना फॉरेस्ट खात्यामार्फत जो त्रास होतो तो त्रास आम्ही पूर्ण संपविण्याचा प्रयत्न करू आणि लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करू। दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। सर्व जिल्हाभरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, त्याचबरोबर उमेदवारांना भेटतोय आणि याच पार्श्वभूमीवर आज माझ्यासोबत आहेत राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजेंद्र पांडुरंग भाटळे साहेब। साहेब नमस्कार। नमस्ते। मी आपलं आमच्या के न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। साहेब या आधीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्याचबरोबर दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक देखील आहेत आणि ते जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। ते आज आपल्यासोबत आहेत। साहेब आपला आज प्रचार सुरू आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांची उपस्थिती आहे, काय प्रतिक्रिया द्याल? आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब आणि माझे दैवत माननीय श्री हसन सोमुश्रीफ साहेब, के.पी. पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी राधानगरी जिल्हा परिषद म्हणून उमेदवार आहे। माझं नाव राजेंद्र पांडुरंग भाटळे। आम्ही आज जिल्हा परिषदच्या प्रचारासाठी आणि माझ्या फेजिवडे पंचायत समितीचे उमेदवार माननीय एम.जी. गुरव साहेब माझ्यासोबत आहेत आणि फेजिवडे आमचा गाव टू गाव होम टू होम दौरा सुरू आहे। ह्या दौऱ्यासाठी माझा जनतेशी असलेला प्रचंड संपर्क आणि कामाची रूपरेषा, मी जनतेतून राजकारणामध्ये मी काम करत असताना जनतेची सेवा करतो, माझा प्रचंड संपर्क आहे आणि राधानगरी जिल्हा परिषद माझ्या मिसेस सविता भाटळे यांच्या रूपानं मी ह्या मतदारसंघाचा आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी पुरवठा या सगळ्या सोयी केलेल्या आहेत। त्यामुळं जनता उत्स्फूर्त माझ्या बरोबर आहे। त्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये आम्ही तिन्ही सीटा प्रचंड मताने निवडून येणार अशी मी आपल्याला ग्वाही देतो। दादा, प्रचारादरम्यान आपलं मतदारसंघामध्ये फिरणं होतंय, नेमके कोणकोणते मुद्दे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचताय? ह्या मतदारसंघामध्ये लोकांचे आरोग्य सेवा, लोकांचे शैक्षणिक दर्जा आणि आमच्या मतदारसंघामध्ये जे अभयारण्य क्षेत्रामध्ये जे विकास झालेला नाही, रस्ते, वाकीगोलसारखा रस्ता आमच्या पूर्ण माझा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये दुर्गम आहे। या लोकांची अभयारण्यामुळे लोकांना फॉरेस्ट खात्यामार्फत जो त्रास होतो तो त्रास आम्ही पूर्ण संपविण्याचा प्रयत्न करू आणि लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करू। एक तरुणांची फळी मोठ्या प्रमाणात तुमच्या सोबत आहे, काय वाटतं याबद्दल? नाही, माझं काम आणि माझा असणारा संपर्क, त्यामुळं सर्व तरुण ह्या मतदारसंघामध्ये माझ्या बरोबर आहेत। राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला काय संदेश द्याल? राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला व माझ्याबरोबर एम.जी. गुरव, वैशाली, राजेंद्र पाटील हे दोन उमेदवार आहेत। तरी या जनतेने मला आपली सेवा करण्यासाठी माझ्या तिन्ही उमेदवार निवडून द्यावेत ही मी विनंती करतो।